हॅलो नमस्कार, तुमचे स्वागत आहे अश्विनी फॅशन या माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर बघा, खूप दिवसातनं आज व्हिडिओ काढते. तर बघा, 16 सोमवारसाठी ही एक साडी आलेली आहे माझ्याकडे. तर त्याच्यावरचा हा ब्लाऊज, आता साडी फॉल पिको करायची राहिली, तर त्याच्यावरचा हा ब्लाऊज आपल्याला कटिंग करायचा. तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला दोन ब्लाऊज दाखवते. बघा, एक सिंपल ब्लाऊज आहे आणि एक आहे पैठणीवरचा. हे बघा, हा एक ब्लाऊज शिवलेला आहे. फक्त प्रेस बटन जे आहे ते लावायचं राहिलेलं आहे. तर बघा, ह्याचा पूर्ण सिंपलच गळा शिवलेला आहे आणि प्रिन्सेस कट शिवलेला आहे. तर ह्याची फिनिशिंग तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने खूप छान अशी ह्याची फिनिशिंग आलेली आहे. हे बघा, तर पाठीमागचा गळा तुम्हाला दाखवते. तर ह्याचा व्हिडिओ मी काही टाकला नाही, कारण खूप काही ब्लाऊज शिवायचा होता, म्हणून ह्याचा व्हिडिओ मी काही टाकलेला नाहीये. तर अशा पद्धतीने मटका गळ्यामध्ये अशा पद्धतीने आपण ब्लाऊज शिवलेला आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आपण ब्लाऊज शिवलेले आहे. हे पूर्ण आपण फुलं हे केलेले आणि एकाच कस्टमरचे दोन ब्लाऊज होते. तर हे बघा, हा एक ब्लाऊज आहे आणि हा सिंपलच ब्लाऊज शिवलेला आहे. फक्त पाठीमागचा गोल गळा शिवलेला आहे, पूर्ण प्रिन्सेस, आणि नॉड लावलेली, कारण डीप गळा असल्यामुळे इथे मी नॉड लावलेली आहे. तर हे बघा, इथे सुद्धा आपण हुक लुक केलेलं आहे. फक्त प्रेस बटन आहे तेच लावायचं राहिले. आता ह्यांना इथे मागे लेस वगैरे नव्हती पाहिजे, फक्त सिंपल साडी असल्यामुळे त्यांना सिंपलच ब्लाऊज शिवायचा होता. तर बघा, ह्याचं सुद्धा तुम्ही फिनिशिंग बघू शकता. हे बघा, तर हा आहे 38 इंच छातीचा ब्लाऊज आहे. तर ह्याची आपण शोल्डर बघा, शोल्डर आहे 2.5 इंचाचा तयार शोल्डर आहे आपला. तर अशा पद्धतीने आता इथे त्यांनी अस्तर सुद्धा त्यांनीच दिलं होतं. तर अस्तर कमी पडलं होतं, तर त्यांना ब्लाऊजला मी अशा पद्धतीने पूर्ण फोल्ड केले, म्हणजे गळ्याला सुद्धा आणि कमरेला सुद्धा. म्हणजे कमरेला मी काय कमरपट्टी लावलेली नाहीये, अशा पद्धतीने डायरेक्ट हे केलेलं आहे, फोल्ड केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपला हा प्रिन्सेस फक्त टक्स मारलेला आहे. जो हा पिंक कलरचा ब्लाऊज आहे त्याला मी इथे टक्स काय मारलेला नाहीये, फक्त ह्याला टक्स मारलेला आहे, बघू शकता. तर अशा पद्धतीने ह्याचा ब्लाऊज मी शिवलेला आहे. तर आता हा आहे ब्लाऊज किंवा 35 इंच छातीचाच आहे. तर बघते मी, एक मिनिट. बघा, 35 इंच छातीचा हा ब्लाऊज आहे. तर इथे बघा, पूर्ण उंची आहे 14 इंच, छाती आहे 35 इंच, कमर 29 इंच, शोल्डर 2.25 इंच, दंडघेर 6 इंच, बाही उंची 5 इंच, मागचा गळा 10.5 इंच. कटोरी नाही आहे, कारण हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, म्हणून मी कटोरीचं माप नाही टाकलं. मुंडा 5.5 इंच. तर अशा पद्धतीने आपल्याला माप घ्यायचं आहे. तर बघू शकता, इथे पेपर घेते मी, कारण मी ब्लाऊज कटिंग करते. तर इथे बघा, पेपर घेतलाय आणि ह्याच्यासाठी मी 1 मीटरचं असं अस्तर घेतलेलं आहे. तर आता पेपरची बंद बाजू ही मी माझ्याकडे केलेली आहे आणि ओपन बाजू ही मी समोरच्या साईडला केली. बघा, डबल फोल्डमध्ये मी पेपर घेतलेला आहे. आता पहिलं आपल्याला काय करायचं आहे, ब्लाऊजची पूर्ण उंची टाकायची. तर इथे मी पूर्ण उंची घेते. तर पूर्ण उंची आहे 14 इंच, म्हणजे तयार पूर्ण उंची आहे 14 इंच. 14 आणि आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचे, 15.5 इंच. 15.5 इंचावर इथं मी मार्किंग करते. आता मी जो प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवायचा आपल्याला, प्रिन्सेस कट ब्लाऊजसाठी मी इथे 1.5 इंच एक्स्ट्रा घेते, म्हणजे 14 इंच असेल तर त्याच्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा घेते. आणि पुढचा गळा घ्यायचा आपल्याला 6 इंच. बघा, टेप न हलवता मी 6 इंचाचं पण मार्किंग टाकलेलं आहे. आता बघा, आपल्याला तयार शोल्डर आहे 2.25 इंचाचा. बघा, 2.3 इंच, 2.25 इंचाचा आपला शोल्डर आहे, म्हणजे 3 इंच, आणि हे 5.5 इंचाचा आपल्याला हे घ्यायचं आहे, शोल्डर घ्यायचं आहे. पूर्ण शोल्डर 5.5 इंचाचा घ्यायचा. त्याच्यामध्ये आपल्याला 2.5 इंचाची गळारुंदी घ्यायची आणि राहिलेले 3 इंच, बघा, राहिलेले 3 इंच आपल्याला शोल्डर ठेवायचा आहे. म्हणजे दोन्ही साईडला पाव किंवा अर्धा इंच आणि पाव इंच जाऊन आपला 2.25 शोल्डर तयार राहील. इथे सुद्धा मी 2.5 इंचच घेणार आहे.
बघा इथे सुद्धा 2.5 इंच घेते आणि अशा पद्धतीने आता ही करते. खरंच खूप सोपी पद्धत आहे, बिलकुल अशी अवघड. तुम्ही नक्की करून बघा. तर इथे बघा पुढच्या गळ्याला गोल असं माप देते आणि हे जे आपल्याला 1 इंचाचं ठेवायचं आणि गोल असं आकार दिलाय मी. त्याच्यानंतर मुंडा घ्यायचा आपल्याला. तर मुंडा घेते मी 5.5 इंच. बघा 5.5 इंचावर मुंडा घेतलाय. आता छाती 35 छाती आहे. तर 35चा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे. पावणे 8.5 इंच. 8 चौक 32. पावणे 9 इंच घेऊ आपण. बघा पावणे 9 इंच हा आपला छातीचा चौथा भाग झाला. त्याच्यानंतर 1.5 इंच झाली शिलाई मार्जिन घ्यायची आपल्याला. त्याचबरोबर इथे बघा इथली बाजू आपण पहिलं पूर्ण कव्हर करू. तर इथे आपल्याला 1.5 इंचावर हा कोपऱ्यापासून 1.5 इंचावर आपल्याला मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे आणि पुन्हा त्याच कोपऱ्यापासून आपल्याला 1 इंचावर पुढच्या मुंड्याचा आकार. बघा इथे मी मागच्या आणि पुढच्या मुंड्याला असा गोलाकार देते. आता इथे कमर. तर कमर आहे 29 इंच. तर 29चा चौथा 7.5 चौक 28 7.5 इंच 29चा चौथा. त्याच्यानंतर आपल्याला 1.5 इंच 2 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं पहिलं. बघा कमरेचा चौथा भाग प्लस 2 इंच आणि प्लस आपली शिलाई मार्जिन आहे ती 1.5 इंच. म्हणजे जेवढी इथे 1.5 इंच घेतली तेवढीच इथे 1.5 इंच घेतली. आणि हा 2 इंच आहे ते 2 इंच आपल्याला इथे जो आपला टक्स पडतो त्यासाठी आपण इथे 2 इंच घेतलेली. तर इथे बघा अशा पद्धतीने इथे 1.5 इंचावर आपल्याला जोडून घ्यायचंय. बघा मी इथे 1.5 इंचावर जोडून घेतले. आता इथे आपल्याला घ्यायचंय 2 इंच. बघू शकता इथे इकडून कमरेपासून आतल्या साईडला 2 इंचावर मी मार्किंग केली. पुन्हा खालच्या साईडनी बघा पेपरच्या बंद साईडने मी 1.5 इंचावर मार्किंग केली. आता हे 1.5 आणि हे 2 इंच आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचंय. इथे 1.5 इंच. बघा अशा पद्धतीने मी हे जोडून घेतली. त्यानंतर आता काय करायचंय बघा, इथून आपल्याला टक्सची उंची टाकायची. आता टक्सची उंची आहे बघा 36. म्हणजे आपला टक्स नॉर्मली हा 10.5 ते 11 इंच 10 ते 11 इंचापर्यंत टक्स असतो. म्हणजे बघा आता इथे टक्स आहे 10 इंचाचा. बघा टक्स आहे 10 इंचाचा. त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे म्हणजे मी 10.5 इंचाचा टक्स घेते. खूपच उंच असेल तर 11 इंचाचा टक्स असतो आणि थोडंसं मीडियम उंची असेल तर तो 10 ते 10.5 इंच टक्स असतो. तर बघा इथे मी 10.5 इंचाचा टक्स घेतला म्हणजे आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. 11चा 11.5 वर जायचं नाहीये. एक तर 10 तरी घ्यायचा, 10.5 तरी घ्यायचा, नाही तर 11 तरी घ्यायचा. त्याच्यानंतर बघा इथे छातीचा 10वा भाग घ्यायचा. आता छाती आहे 35 इंचाची छाती आहे. त्याचा 10वा भाग म्हणजे फक्त मध्ये पॉईंट द्यायचा म्हणजे 3.5 इंचाची छाती. त्याच्यामध्ये पाव इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचे म्हणजे 3.25 पर्यंत आपल्याला हा अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची. 30 लाईन अशी ओढून घेतली. तिथूनच आपल्याला सरळ कमरेच्या साईडला सरळ खाली एक लाईन ओढून घ्यायची. सरळ बरं का, सरळ लाईन बघा मी खाली ओढून घेतली. त्याच्यानंतर कमरेच्या साईडला आपल्याला 1 इंच पलीकडे आणि 1 इंच अलीकडे अशा पद्धतीने मार्किंग करायची. जी मधली लाईन आहे त्या मधल्या लाईनच्या पलीकडे आणि अलीकडे 1 इंच. त्यानंतर हे बघा ही अशा पद्धतीने इथे आपल्याला जी आपण योगपट्टीची लाईन ओढली आहे बघा, ही योगपट्टीची आहे तिथेच फक्त स्टॉप करायची.
आणि अशा पद्धतीने इथे पुन्हा ह्याला असा त्रिकोण करून घ्यायचा। बघा इथे मी अशा पद्धतीने त्रिकोण करून घेतला। त्यानंतर इथे आपल्याला ह्या कॉर्नर पासून आपल्याला 1.5 इंचावर मार्किंग करायचं। बघा मी 1.5 इंचावर मार्किंग केलंय आणि पेपर पूर्ण अशा पद्धतीने करून आपल्याला ह्या 1.5 इंचाला बघा बंद साईड मी आता समोर केली, माझ्या समोर केली आहे, म्हणजे आपल्याला प्रिन्सेसचा आकार जो आहे तो आपल्याला व्यवस्थित देता येतो। बघा अशा पद्धतीने मी गोलाकार देऊन इथे स्टॉप केले। खूप सोपी पद्धत आहे, फक्त तुम्ही लक्षात ठेवा आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केलं तर खरंच ब्लाऊज खूप छान बसतो। तर ही पूर्ण आपली प्रिन्सेस कटची मागच्या आणि पुढच्या बाजूची ही पूर्ण मार्किंग करून झाले। आता त्याला कटिंग करते मी। बघा आता कटिंग कसं करायचं आहे। आता कटिंग केलं सुद्धा आपल्याला जी मागची बाजू आहे त्याला काय करायचं हे मी तुम्हाला नीट समजून सांगते। त्यासाठी व्हिडिओ आहे ना पूर्ण बघायचा, आपल्याला बिलकुल स्किप न करता पूर्ण बघायचा। आणि हा ब्लाऊजला ना आपल्याला आता बघा नवीन डिझाईन निघाली मंदिरची, तर मी इथे कारण 16 सोमवारचा ड्रेस आहे म्हणून साडी ब्लाऊज शिवायचा आहे, म्हणून इथे मी मंदिरची ब्लाऊजला डिझाईन टाकणार आहे। बघा मागच्या गळ्याला, कारण आमच्या इथे कस्टमर म्हणत होतं की तुम्ही एखादं म्हणजे महादेवाची मूर्ती, महादेवाचं चित्र किंवा काय मिळतंय का, किंवा बेलाचं किंवा पिंड असं काय मिळतंय का बघा। तर इथे आमच्या इथे कुठं काय मिळत नव्हतं, म्हणून मी म्हटलं त्यांना की मागच्या साईडला मंदिराची डिझाईन काढते आणि भाई त्यांना फुल भाई करायचे, तर त्यासाठी मी तिथं भाईला बेलाच्या पाण्याचं चित्र काढते म्हणून। तर चित्र असं पॅच लावून हे करते, तर पॅच लावून तिथे मी हे करणार आहे। तर बघा इथे मी मागची बाजू काढून घेतलेली आणि पुढची बाजू आहे इथे। तर इथे पहिला मी पुढचा गळा कट करून घेते। तर हा आहे आपला जेथे आपण मार्किंग केले तो आपला पुढचा भाग आहे। तर हे बघा हा पुढचा गळा झाला आपला। त्याच्यानंतर इथे बघा अशा पद्धतीने पहिला आपण मागचा मुंडा कट करून घेऊ, कारण पुढच्या साईडला हा पुढचा मुंडा लागणार आहे, मागच्या साईडला हा मागचा मुंडा लागणार आहे। तर बघा अशा पद्धतीने त्यानंतर इथे अशा पद्धतीने कट करायचं आणि हा त्रिकोण सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा। बघा हा त्रिकोण सुद्धा मी कट करून घेतला आणि हा भाग आहे त्याच्यावरच आपल्याला कटिंग करायचं। हे बघा आला पुढचा भाग प्रिन्सेसचा। त्याच्यानंतर आता मागचा भाग राहिला, तर मागच्या भागाला काय करायचंय, तर मागच्या भागाला फक्त आपल्याला मागच्या टकसाठी आपण 1 इंच एक्स्ट्रा सोडतो, म्हणजे कमरेच्या साईडला आपण छातीचा चौथा भाग, आपल्या कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच आणि प्लस 1.5 इंच। तर इथे आपलं आता इथे आपण प्रिन्सेस कटला कसं केलंय, प्रिन्सेस कटला आपण केलंय छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच आणि प्लस 1.5 इंच असं आपण केलेलं आहे। तर इथे आपल्याला 1 इंच आपलं एक्स्ट्रा झाले, म्हणजे 2 इंच आपण घेतलं होतं तिथे आपल्याला 1 इंच घ्यायचंय। तर इथे मी 1 इंच कमी करणार आहे। बघा वरच्या साईडने बघा ह्या कमरेच्या साईडने 1 इंच कमी करायचंय आणि हा छातीचा भाग डायरेक्ट आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा। बघा हे बघा हा, आणि आता आता ह्याला मी काही गळा कटिंग करणार नाहीये, कारण मग ह्याच्यावर जर कटिंग केला तर आपल्याला कापडावर व्यवस्थित कटिंग करता येत नाही। तर हा झाला आपला मागचा आणि पुढचा भाग। आता घ्यायचं आपल्याला भाई। तर भाईसाठी इथे एवढाच पेपर आपल्याला लागणार आहे, तर इथे मी पेपर घेते। बघा आता भाईसाठी घ्यायचं आपल्याला फोल्ड केला पेपर, बंद बाजू माझ्याकडे केली, ओपन बाजू मी समोर केली। बघा आता आपल्याला कोपऱ्यापर्यंत भाई घ्यायची,
तर इथे आपण छोटीशी भाईचं माप घेतलेलं आहे 5 इंचाचंच, म्हणजे 5 इंच म्हणजे छोटीशी भाई झाली ती. त्यांना मोठी भाई पाहिजे नाही, म्हणजे मी इथे 9.5 इंचावर भाई घेते बघा. 9.5 इंच भाई उंची घेते आणि त्याच्यामध्ये 1 इंच एक घेते, म्हणजे भाई उंची प्लस 1 इंच म्हणजे 9.5 प्लस 1 इंच 10.5 इंचावर मार्किंग केले. टेप न हलवता पुन्हा आपल्याला 3.5 इंचावर मार्किंग करायचं आहे. आणि 3.5 इंचावर मार्किंग केल्यानंतर ह्या 3.5 इंचापासून आपल्याला छातीचा 5वा भाग घ्यायचा आहे. तर बघा 35चा 5वा भाग आहे 7 इंच. तर 7 इंच मी अशा पद्धतीने एक लाईन ओढून घेते. जेवढं आपण तिथे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतली तेवढीच आपल्याला इथे सुद्धा 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. 7.5चा निम्मा घ्यायचा आपल्याला, म्हणजे 3.5 इंच. बघा ह्या कडेला सुद्धा आपल्याला 3.5 इंचावरच मार्किंग करायचं आहे. मध्य घ्यायचं आहे 7.5 इंचाचा आपल्याला मध्य घ्यायचं आहे 3.5 इंच. तर अशा पद्धतीने हे चौकोन तयार करून घ्यायचा आहे बघा. त्याच्यानंतर दंड इथं दंडघेर आहे, तर दंडघेर बघा, दंडघेर मी घेते. आता एक त्यांचंच माप आहे, पण एक दुसऱ्या कस्टमरचं माप आहे, त्याच्यावरनं अंदाज लावून मी इथे दंडघेर घेते 11 इंच. बघा थोडंफार आपल्याला नंतर जर टाईट झाला तर नंतर उसवता येईल. तर इथे बघा 11 इंच म्हणजे 5.5 इंचचा आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची. आता हे मार्जिन अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं. बघा खूप हे बघा अशा पद्धतीने जोडून घ्यायचे. आता हा जो चौकोन तयार केलेला आहे, चौकोनाच्या कडेला पासून आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि 1-1 इंचावर मार्किंग करायचे. इथून इथपर्यंत 1 इंच, इथून इथपर्यंत 1 इंच, म्हणजे भाईला आपल्याला आकार देता येईल. तर बघा इथे भाईला मी एक आकार देऊन घेते आणि बाही कटिंग करून टाकते, म्हणजे तुम्हाला दुसरा आकार देताना लक्षात येईल. कारण मी दुसरा आकार लगेच कट करत नाही, म्हणून मी सांगते. कारण की काही जणांचं जर पीस जर मागून पुढून जर सारखा असेल, म्हणजे जो आपलं जे मेन फॅब्रिक आहे ते जर मागच्या साईडनी आणि आतल्या साईडनी जर सेम असेल की सरळ आणि उलटी बाजू जर कळत नसेल, तर आपण फक्त एकच कट करायचं, फक्त एकच पाठीमागचा भाग कट करायचा. जो पुढचा भाग आहे तो कट करायचा नाही. पूर्ण आपण अस्तर जॉईंट केलं, मेन फॅब्रिक जॉईंट केल्यावरच आपण पुढचा भाग कटिंग करायचा. तर हे बघा इथे पुढचा भाग कसा दाखवते मी तुम्हाला. इथून आपल्याला बघा इथून इथपर्यंत अर्धा ते पाऊण इंचावर आपल्याला सोडून द्यायचंय आणि अशा पद्धतीने आपल्याला कट करायचंय. बघा आता हे अशा पद्धतीने माप घेतलंय आणि हा पेपर पूर्ण ओपन करायचा आणि फक्त असंच कट द्यायचं आहे. फक्त तुम्हाला मी तोंडी सांगते. तर बघा ही आपली झाली कटिंग. तर आता कटिंग झाल्यानंतर आपल्याला जे अस्तरवर आपल्याला कट करायचं आहे ते तुम्हाला दाखवते, कोणता भाग किती वाढवायचा आहे. बघा आता इथे मी अस्तर घेतलंय. तर मेन फॅब्रिक फक्त तुम्ही म्हणजे कट करा, कारण खूप मोठा व्हिडिओ होईल. व्हिडिओ मी बिलकुल स्किप न करता व्हिडिओ टाकलेला आहे. तर बघू शकता. आता आपल्याला हे आहे तसंच आपल्याला मार्किंग करायचंय. बघा मी हे जे आपलं पेपर कटिंग केली होती त्याच्यानुसारच मी इथे केलेले मार्किंग केलेले. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायची ही बाजू. तर आता ही बाजू मी अशा पद्धतीने इथे ठेवलेली आहे. तर बघा ही बाजू आपली बसत असेल तर ठीक, नाहीतर दुसरी बाजू आपण मांडूयात. तर हे बघा अशा पद्धतीने इथे मी हे बघा मांडलेली आहे. आता हिकडची साईड आहे ना आपला बघा जे कापड आहे ते खाली वरती आहे, जे अस्तर आहे ते खाली वरती अस्तर आहे. तर जे हे बघा इथे मी खालच्या साईडचं आहे जास्त आणि वरच्या साईडचं कमी आहे. तर इथे व्यवस्थित ठेवले. नंतर हा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो आपल्याला लेवलमध्ये करता येईल. तर बघा इथं आपल्याला आहे तसंच मार्किंग करून घ्यायचंय. बघा ह्या साईडला मी गळा आहे तो आहे तसाच मार्किंग करून घेते. शोल्डर सुद्धा आहे तसाच घेते. त्याच्यानंतर इथून बघा इथून अशा पद्धतीने बघा
हा इथून इथपर्यंत तेवढाच घ्यायचा आहे. आणि इथून बघा जो आपण जोडणार आहे दुसरा भाग, तो आपल्याला फक्त अशा पद्धतीने वाढवायचा. 1/2 इंच वाढवायचा फक्त शिलाईसाठी. बघा इथे मी फक्त 1/2 इंच शिलाईसाठी वाढवलेलं आहे. तसाच आपल्याला हा भाग सुद्धा तसाच वाढवायचा. बघा तसंच ठेवायचा आणि हा भाग आपण इथे जॉईन करतो. बघा हा आपण असा जॉईन करतो, म्हणून आपल्याला हा भाग सुद्धा वाढवायचा आहे. आपण पहिले बाही बघू कुठे बसते, कारण बाहीला परत जॉईन नको द्यायला. इथे बाही बसते आणि इथे हा पार्ट बसवूयात आपण. हे बघा आता हा पार्ट सुद्धा आपल्याला आहे तसंच इथून आहे तसंच घ्यायचं आहे. बघा इथून आहे तसंच घेतलाय आणि इथे बघा 1/2 इंच आणि बाही आपल्याला आहे तशीच कटिंग करून घ्यायची. तर बाहीचं माप मी नंतर कटिंग करते. तर काही वाढवायचं नाही म्हणून मी आहे तशीच कटिंग करून घेणार आहे. जशी आहे तशीच, जशी पेपर कटिंग आहे ना तशीच आपल्याला मांडायची आहे. तर इथे बघा आहे तसंच मी आता जसं मार्किंग केलंय त्याच पद्धतीने मी इथे कटिंग करणार आहे. आणि ह्याच ब्लाऊजची जी गळा डिझाईन आहे ती पुढच्या व्हिडिओमध्ये येईल. तर त्याची लिंक मी देतेच तुम्हाला, कमेंटमध्ये लिंक देते. तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला नक्की विसरू नका. तुमच्या काही अडचणी असेल तर त्यासुद्धा मला कमेंट करून विचारा. तर बघा इथे अशा पद्धतीने इथे कट करून घेतले. आता हा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो सुद्धा मी कट घेते. म्हणजे बघा आता हा भाग कट करून घेते. प्रिन्सेस कट ब्लाऊज बसायला सुद्धा खूप छान. तुम्हाला जर त्याचं म्हणजे कसा शिवायचा, स्टेप बाय स्टेप कसा शिवायचा हे जर तुम्हाला बघायचं असेल ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. मी ते पण व्हिडिओ तुम्हाला टाकत जाईन की काही स्टेप बाय स्टेप हा कसा कटिंग करायचा ते सुद्धा टाका. तर मी टाकेल, नक्की टाकेल. फक्त तुमच्या सपोर्टची मला गरज आहे म्हणून. तर बघा हे दोन पार्ट एकत्र जॉईंट होते म्हणून हे दोन भाग वेगळे केले. आणि ही बाही आपल्याला अशा पद्धतीने ठेवून कटिंग करायची. बघू शकता अशाच पद्धतीने ठेवून आपल्याला कटिंग करायची. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.